नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आज 30 तारखेला शनिवारी ही संकष्टी चतुर्थी आलेली आहे. मार्गशीर्ष महिन्यातली ही संकष्टी चतुर्थी आहे. जसा श्रावण महिना पवित्र असतो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना देखील पवित्र असतो आणि या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक तिथीला विशेष असे महत्त्व असतं. ही वर्षातली सगळ्यात शेवटची संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांची पूजा अर्चना होईल तेवढ्या सेवा या करायच्या आहे. श्रावण महिना जसा पवित्र समजला जातो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा देखील पवित्र समजला जातो. या महिन्यात तुम्ही जेवढ्याही सेवा उपाय करताल याची रिझल्ट तुम्हाला हे 100% मिळतात. याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण 108 मुगाच्या दाण्यांचा उपाय बघणार आहोत. आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. अगदी प्रभावी असा हा उपाय आहे. उपाय काय आहे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहे. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे. गणपती बाप्पा हे संकटनाशक आहे. त्यामुळे आपल्याला मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी मुलं जर का अभ्यास करत नसेल, ऐकत नसेल, हट्टीपणा करत असेल, मुलांच्या कुठल्याही कामासाठी आपण हा उपाय करू शकतो. मुलं तुमची मोठे असू द्या, लहान असू द्या, सर्व मुलांसाठी आई हा उपाय करू शकते. मुलांच्या नोकरीत एखादं काम होत नसेल किंवा व्यवसाय धंदा यात प्रगती होत नसेल किंवा शिक्षणात त्याची प्रगती होत नसेल, अशा कोणत्याही शैक्षणिक आर्थिक कामासाठी आई हा उपाय मुलांसाठी करू शकते. गणपती बाप्पांची तुम्हाला या दिवशी विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना पाण्याने पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. सर्वात अगोदर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे. दुर्वा अर्पण करायचे आहे. गणपती बाप्पांच्या आवडीचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात. मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतात. याचप्रमाणे दिवसभरातनं एक वेळा तरी गणपती अथर्वशीर्षाचं तुम्हाला पठण करायचं आहे. शक्य झाल्यास तुम्ही मुलांकडनं गणपती अथर्वशीर्षाचं पठण करून घेऊ शकतात. शक्य झाल्यास तुम्ही मुलांच्या हातून गणपती बाप्पांना अभिषेक घालून घेऊ शकतात. अभिषेक घातलेलं हे तीर्थ तुम्ही मुलांना प्यायला द्या. बघा, यामुळे तुमच्या मुलांच्या बुद्धीत देखील फरक पडणार आहे, विकास होणार आहे. हे तीर्थ तुम्ही तुमच्या घरातील सर्वांना प्यायला देऊ शकतात. आणि त्याचबरोबर आपल्याला 108 हिरव्या मुगाच्या दाण्यांचा उपाय करायचा आहे. हिरवे मूग हे आपल्याला अख्खे घ्यायचे आहे. आपल्याला डाळ घ्यायची नाही आहे. मूग घेताना हे चांगले क्वालिटीचे घ्या, स्वच्छ घ्या. खराब झालेले, घाण झालेले किंवा जुने मूग घेऊ नका. कारण आपण जेव्हा काही उपाय करत असतो, काही सेवा करत असतो, याचं जर का आपल्याला 100% फळ मिळावं असं जर का आपल्याला वाटत असेल तर आपण या उपायांसाठी ज्याही काही वस्तू वापरतो या चांगल्या क्वालिटीच्या, चांगल्या दर्जाच्या वापरात, जेणेकरून या वस्तू परत पुन्हा आपल्याला किंवा इतरांना उपयोगात आणता येईल. हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात. सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर, गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा झाल्यानंतर हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात. या उपायासाठी तुम्हाला अख्खे हिरवे मूग 108 दाणे घ्यायचे आहे. 108 हिरवे मूग तुम्हाला घ्यायचे आहे. 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे. 1 लाल जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे. 21 दुर्वांची जुडी तुम्हाला घ्यायची आहे. आणि याचबरोबर तुम्हाला हिरवा कपडा देखील घ्यायचा आहे. हे सर्व घेऊन आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. बसायला आसन टाकायचं आहे. महिला हा उपाय करत असेल तर कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे. आपल्याला देवापुढे, गणपती बाप्पांपुढे धूप दीप प्रज्वलित करायचा आहे. गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे. सर्व देवांना नमस्कार करायचा आहे. आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता या उपायासाठी तुम्हाला 1 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. 1 वेळा गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे. बघा, नारद वाच म्हणून जे स्तोत्र आहे त्या स्तोत्राचं 1 वेळा पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 108 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा तुम्ही विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा 1 माळ जप करू शकतात. या सेवा करून झाल्यानंतर बघा, ही पोटली, या हिरव्या कपड्यामध्ये ह्या सर्व वस्तू आपल्याला ठेवायच्या आहे आणि याची एक पोटली तयार करायची आहे. ही पोटली आपल्याला दिवसभर गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे. तुम्ही जर का हा उपाय रात्री करणार असाल तर रात्री थोड्या वेळासाठी ही पोटली गणपती बाप्पांसमोर ठेवा आणि जेव्हा तुम्ही झोपायला जाणार आहात तेव्हा झोपण्याच्या अगोदर ही पोटली तुम्हाला तुमच्या मुलांच्या रूममध्ये ठेवायची आहे. बघा, ही पोटली, या पोटलीमध्ये आपण देवाच्या वस्तू ठेवलेल्या असल्यामुळे ही पोटली आपल्याला अथरुणामध्ये ठेवायची नाही आहे. अथरुणामध्ये ही पोटली तुम्ही ठेवू नका. मुलांच्या उशाखाली देखील ठेवू नका. मुलं जिथे झोपणार आहेत त्याच्या बाजूला ही एका ठिकाणी पोटली तुम्ही ठेवू शकता. ज्या रूममध्ये मुलं झोपणार आहेत त्या ठिकाणी आजूबाजूला तुम्ही ही पोटली ठेवू शकतात. आणि रात्रभर तुम्हाला ही पोटली अशीच ठेवायची आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात. या उपायाने बघा, तुमच्या मुलांवर जेवढे काही संकट येणारे असतील ते संकट येणार नाही. सर्व विघ्न हे दूर होणार आहे.
अभ्यासात जर का प्रगती होत नसेल तर अभ्यासात मुलांची प्रगती होणार आहे. मुलांवर येणारे सर्व अडचणी ह्या नष्ट होणार आहेत. मुलांना घराला काही दोष लागले असतील हे दोष देखील यामुळे नष्ट होणार आहे. हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात. हा उपाय करण्यापूर्वी गणपती बाप्पांपुढे तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. ही पोटली तुम्हाला रात्रभर अशीच राहू द्यायची आहे आणि त्यानंतर सकाळी उठल्यानंतर बघा, तुम्ही शनिवारी हा उपाय करणार आहात. तुम्हाला रविवारी सकाळी उठल्यानंतर तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला ती पोटली घ्यायची आहे. एक तांब्याभर तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला बघा ह्या सर्व वस्तू महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायच्या आहे आणि त्यानंतर आपण नेलेलं पाणी आपल्याला त्या पिंडीवर अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण केल्यानंतर आपल्याला तुम्हाला ज्याही काही इच्छा असतील, तुमच्या मुलांच्या ज्याही काही इच्छा अडचणी असतील त्या तुम्हाला तिथे सांगायच्या आहे. त्याचबरोबर घरी हा उपाय करत असताना गणपती बाप्पांना देखील तुम्ही जर का एखाद्या इच्छेसाठी, एखाद्या अडचणीसाठी हा उपाय करणार असाल, ती इच्छा, ती अडचण तुम्हाला तिथे व्यक्त करून दाखवायची आहे. ती इच्छा पूर्ण कर अशी तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. आता बघा, महादेवाच्या शिवलिंगावर आपल्याला एक लोटा पाणी अर्पण केल्यानंतर आपल्याला नमस्कार करून आपल्याला घरी निघून यायचं आहे. हा उपाय करत असताना जाताना किंवा येताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाहीये. हा उपाय बघा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. ह्या उपायामुळे गणपती बाप्पा आपले सर्व विघ्न हे नक्कीच दूर करतात. गणपती बाप्पा बुद्धीचे देवता आहेत, विघ्नहर्ता आहेत, त्याचप्रमाणे संकट नाशक देखील आहे. त्यामुळे आपले सर्व संकट गणपती बाप्पा नक्कीच दूर करतात. हा उपाय तुम्ही आजच्या संकष्टी चतुर्थीला करायचा आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक संकष्टी चतुर्थीला तुम्ही हा उपाय करू शकतात. आता जर का मुलं तुमच्या जवळ नसेल, बाहेर गावी असेल, तर हा उपाय कसा करायचा? तर जिथे मुलं झोपतात, तुम्हाला माहिती आहे, जिथे मुलांची रूम आहे, जिथे मुलांचा पलंग आहे, त्या पलंगाखाली, त्या रूममध्ये तुम्ही ही पोटली तयार करून ठेवू शकतात आणि तुमच्या मुलांच्या इच्छा तुम्ही सांगू शकतात, बोलू शकता. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, व्हिडिओला नक्कीच लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपती लिहायला विसरू नका.